IPS DCPS धारक म्हणजेच 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना सेवा जोडणी, कुटुंब निवृत्ती वेतन तसेच उपदान म्हणजेच ग्रॅज्युटी याबाबत वित्त विभागाचे 2 महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित। महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने दिनांक 30 मे 2024 रोजी निर्गमित केलेला 2 महत्त्वपूर्ण शासन निर्णयानुसार परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धती व नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत दिनांक 1/11/2005 रोजी व त्यानंतर सेवेत प्रथम नियुक्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सेवानिवृत्ती उपदानाच्या प्रयोजनार्थ जोडून देण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आलेले आहेत। शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक 24/8/2023 आणि शासन शुद्धीपत्रक वित्त विभाग दिनांक 20/11/2023। शासन शुद्धीपत्रक संदर्भाधीन क्रमांक 1 येथील परिपत्रकासोबतच्या परिशिष्ट 1 व परिशिष्ट 2 मधील परिच्छेद ब चा 2 मधील उपपरिच्छेद 2.1 मध्ये पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे। यासाठी कार्यालय प्रमुख आहरण व संवितरण अधिकारी यांनी संबंधित कर्मचाऱ्याच्या प्राण खात्यामध्ये मृत्यू समयी जमा असलेल्या संचित रकमेचे वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक अनियो 2017/प्र/26/सेवा 4 दिनांक 28/7/2017 व वित्त विभाग शासन शुद्धीपत्रक क्रमांक अनियो 2017/प्र/26/सेवा 4 दिनांक 18/11/2021 मधील तरतुदीनुसार एरर रेक्टिफिकेशन मॉड्यूल द्वारे रक्कम परत मागविण्यासाठी अधिदान व लेखा कार्यालय आणि जिल्हा कोषागार कार्यालयाकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा। याऐवजी यासाठी कार्यालय प्रमुख आहरण व संवितरण अधिकारी यांनी संबंधित कर्मचाऱ्याच्या प्राण खात्यामध्ये मृत्यू समयी जमा असलेली संचित रक्कम परत मागविण्यासाठी निवृत्ती वेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण यांचे एक्झिट अँड विड्रॉल अंडर द नॅशनल पेन्शन सिस्टीम रेग्युलेशन 2015 मधील विनियम 6E व तदनंतर वेळोवेळी सुधारणा झालेल्या तरतुदीनुसार आहरण व संवितरण अधिकारी यांनी संबंधित मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाकडून विहित नमुन्यात माहिती प्राप्त करून आवश्यक कागदपत्रासह ऑनलाईन फॅमिली पेन्शन एक्झिट विड्रॉल चा प्रस्ताव अधिदान व लेखा कार्यालय आणि जिल्हा कोषागार कार्यालयाकडे सादर करण्यात यावा। तसेच सदर परिपत्रकासोबतच्या परिशिष्ट 1 व परिशिष्ट 2 मधील परिच्छेद ब चा 2 मधील उपपरिच्छेद मध्ये खालील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे। आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या आधारे अधिदान व लेखा कार्यालय आणि जिल्हा कोषागार कार्यालय यांनी केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण प्रणाली एरर रेक्टिफिकेशन मॉड्यूलद्वारे मृत कर्मचाऱ्याच्या प्राण खात्यामध्ये जमा असलेली एकूण संचित रक्कम परत मागवावी। मृत कर्मचाऱ्याच्या प्राण खात्यातील संचित रकमेतील कर्मचाऱ्याचे अंशदान व त्यावरील जमा लाभाची रक्कम आणि शासनाचे अंशदान व त्यावरील जमा लाभाची रक्कम याची स्वतंत्र परिगणना केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण यांच्याकडून करून घ्यावी। याऐवजी आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या आधारे अधिदान व लेखा कार्यालय आणि जिल्हा कोषागार कार्यालय यांनी केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण प्रणाली ऑनलाईन फॅमिली पेन्शन एक्झिट विड्रॉलला मंजुरी द्यावी। मृत कर्मचाऱ्याच्या प्राण खात्यातील संचित रकमेतील कर्मचाऱ्याचे अंशदान व त्यावरील जमा लाभाची रक्कम आणि शासनाचे अंशदान व त्यावरील जमा लाभाची रक्कम याची स्वतंत्र परिगणना केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण यांच्याकडून करून घेण्यात यावी। हा शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाचा हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने महेंद्र सावंत शासनाचे अवर सचिव
अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती, लेटेस्ट आणि सविस्तर GR तसेच नवनवीन घडामोडी, नवीन परिपत्रक, शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपणापर्यंत पोहोचेल। ब्रह्मांड न्यूज नेटवर्क, अकोले, अहमदनगर।